काल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। श्री गुरु मोतीराम महाराज की जय। खंडोबा महाराज की जय। श्री गणेशाय नमः। विलंब न करावा सर्वथा, औषधी सांगाया समजता, भास्कर उदय न येता, माझा तत्वता जानासे। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्याय, जय जय संस्वेद्यात्मरूपा, देवा दोषी गणेशो सकल आर्थिक मूर्ती प्रकाशो, मने निवृत्ती दासो अवधारी जोजे, जयांचे केल्या स्मरण, होई सकळ विद्येचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे। गुरुर ब्रह्म गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गौरी पुत्र गजानन, कौशल्य पुत्र रघुनंदन, अंजनी पुत्र हनुमान आणि नाथ महाराजाच्या कृपेनं किंवा जनार्दन माऊलीच्या कृपेनं गाभा महाराज वर्णन करतात। कथा परिसता रामायण, पूर्वज उद्धरती जाण, पूर्वजाचे नवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगते। अशा ह्या न्यायाप्रमाणे लक्ष्मण शक्तीचा भव्य आणि दिव्य कार्यक्रम आणि जमलेले सर्व तपोव्रत ज्ञानव्रत अशी जमलेली मंडळी आहे। आतापर्यंत गोड महाराज रसाळ वाणीमध्ये आमचे श्री हरिभक्त प्रायण दत्ता महाराज यांच्या मुखातून ऐकलेली आहे आणि त्याच्या समोर सेवा करण्याचा प्रयत्न आमचं एक सेवा म्हणून आहे। महाराज तुमचं समाधान होईल असे नाही, सेवा ते आवडी उच्चाराय नाम, भेदा भेद काम सारोनिया, अशा या न्यायाप्रमाणे कथेचं अनुसंधान आहे की हनुमंतराय म्हणतात, महाराज तुम्ही सर्वज्ञ आहात आणि ह्या सत्कर्माला सहाय्य तुम्ही व्हावं। तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, घातलिया भय नरकादाने, जाणते हात मारा तुम्हाला न सांगता कळो तुम्हावे ते अंतर। तुम्हाला सर्व ज्ञान आहे आणि मला लवकर जायचं आहे आणि मला मार्ग सत्वर सांगा, अशा प्रकारची विनंती हनुमंतराय करू लागलेली आहे। दर्शना मुनिवरा सुखानुकोटी महाज कपिंग्रा, रूपहासी पावनेरा, निरोप सत्वरा मद द्यावा। हो काय झालेले महाराज, जे गृहस्थ आश्रमाचं आतिथ्य कोणी आला तर त्याचा सन्मान करायचा आहे, पण तशा प्रकारचा सन्मान जमणार नाही महाराज। कारण लक्ष्मण दुःख अवस्थेमध्ये आहे, मला लवकर जायचं आहे आणि माझ्या स्वामीचं कार्य करायचं आहे आणि मला लवकर निरोप द्या, अशा प्रकारची हनुमंतराय विनंती करू लागलेले आहे। सजन ग्रहाचे उदक पुढे होय देख, प्राप्त होय जरी अन्नधिक, परम सुख देख तो पावे। हो काय झालेले महाराज, फळमूळ हार असणारा करायचं नाही, माझ्या स्वामीचं कार्य आहे आणि थोडं त्या ठिकाणी तुमचं म्हणजे काहीतरी उद्दक प्राशन करतो आणि सज्जना घरचं महाराज काहीतरी खाल तर हे शरीर पुण्यत होतय। घेता अनेक प्रकारचा असणारा सज्जना घरचे अन्न, अशा प्रकारची अवस्था आहे, म्हणून त्या ठिकाणी वर्णन मारुत्र्या करू लागलेले आहे। सज्जनाच्या घरचे अन्न घ्यावे बळची मागून, नाही तरी आपण जीवन तरी मागावे। हो काय झालेले महाराज, असणारा एखाद्या साधूच्या घरला ओळख नसले तरी जावं, माळकळऱ्याच्या घरी ओळख नसले तरी जावं महाराज आणि तिथलं अन्न खावं आणि तिथलं अन्न पवित्र असतो महाराज आणि ह्या अपवित्र शरीराला पवित्र करणारा अन्न आहे। सजना घरचे अन्न घ्यावे बळेची महागुण, अन्न जरी भेटत नसेल तर पाणी तरी घ्या
आणि आपल्या जीवनाचा उद्धार करा अशा प्रकारचे बोलू लागलेले आली आहे. आहे बर्माधिका सज्जन पात्र न पावती देख हो. हे घडले गा प्रत्यक्ष गोपाळ सकळ काला करीती हो, काय झालेले महाराज, सज्जना घरचं अन्न खाण्या करताना पामरानं तर अनेक प्रकारच्या नर शरीरानं तर असणारा तळमळ केलेली आहे, पण देव लोकाची सुद्धा इच्छा होती महाराज, स्वर्गीची अमर विचिताची देवा ग्रहती लोकी व्हावा जन्मामा किंवा काल्याची आशे देव जळी झाले माशे अशा प्रकारचं महत्व संताच्या अन्नामध्ये संताच्या प्रसादामध्ये आहे असं वर्णन करू लागलेले आहे. म्हणून द्यावे फळमुळाशी तरी म्यालो राम कार्यासी हो. न जाता स्वामी कार्य सिद्धीसी सर्वतारासी न सेवू. हो महाराज, माझी एकच विनंती तुमच्याकडे आहे. कोणती विनंती आहे? जे तुम्ही फळहार आणलेला आहे ते मला नको आहे, कारण माझ्या स्वामीचं कार्य करायचं आहे आणि स्वामीचे कार्य पूर्ण झाल्याशिवाय खाता येत नाही, पिता येत नाही, आणि तुमचे उपकार नका, तुमचे उपचार नका, आणि थोडं असणारा पाणी पितो अशा प्रकारची हनुमंतरायात झालेल्या महाराजाला म्हणू लागलेले आहे. चालोनी स्वामी कार्यार्था जो पुढे घाली लवदर चिता हो. तको महातपाती तत्वता आध्यपता जाय वेगी. हो, काय झालेले, जे स्वामीच्या कार्यामध्ये रत आहे आणि स्वामीचं कार्य करीत असताना आपल्या पोटाची खळगीच बघत असला तर महाराज दुःखाला कारण आहे आणि नरकाला जावं लागणार आहे, म्हणून असणारा तिकडे जायचं नाही अशा प्रकारचे हनुमंतराचं मनोगत आहे. स्वामी कार्य न लागता होता पूर्ण न करी फळमूळ भोजन हो. ध्यादरा लागी जाण वा. उदक पान करीना. हो, काय झालेले महाराज, तुमची विनंती आहे, तुमचा आग्रह आहे, पण माझ्या स्वामीचं कार्य राहिलेलं आहे. स्वामी काज गुरु भक्ती आणि पितृवचन सेवापती, मग हेच भगवंताची सेवा खरी आहे महाराज. म्हणून आम्हाला खाणं नको, तुमचा फळहार नको, तुमचा आग्रह आहे म्हणून थोडं पाणी पितो अशा प्रकारची हनुमंतराय बोलू लागलेले आहे. कोणी कपीच्या वचनाशी हो. राक्षस सुखावला मानसी वा. अनायासे पावेल मृत्यूशी सरोदकाशी प्रासिता. हो, काय झालेले हनुमंतराने ऐकल्याच्या नंतर महाराज हनुमंतराने सांगितलं, महाराजांना ऐकल्याच्या नंतर तो झालेल्या महाराजाला आनंद वाटलेला आहे. आपलं जे मनोगत आहे, आपली जे त्या ठिकाणी भावना आहे ना, तेच मनोगत हनुमंतरायाचं आहे. महाराज काहीच कष्ट करणार नाही अशा अवस्थेमध्ये हनुमंतरायाचा मृत्यू होणार आहे. आपल्याला काही सायास करण्याची गरज नाही, त्याच्या संग भांडण करण्याची गरज नाही. अनायाशी मृत्यू अशा प्रकारचा तो झालेला महाराज आनंदी झालेला आहे. ऐसा निश्चय मानुनी पूर्ण बोले कपिसी वचन स्वामी कार्य न लागता जा. हो. आग्रहपण करू नये. हो, काय झालेलं महाराजांचं मनोगत वळकेलं, महाराजाला आनंद वाटलेला आहे आणि महाराजांना हनुमंतरायाला बोलायला सुरुवात केलेली आहे. हनुमंतराया, माझं मनोगत होतं खाऊन पिऊन सर्वच कार्य करून जावं तुम्ही म्हणता हेही बराबर आहे, स्वामीचं कार्य पूर्ण झाल्याशिवाय खाता येत नाही अशा प्रकारचे तो काळ नेहमी महाराज बोलू लागलेला आहे. आश्रमा समीप सरोवर अत्यंत पवित्र तीर्थेचे निरा. हो. पान करिता अल्प मात्र औषधी समग्र देखसी. हो, काय झालेले मग महाराजांना हनुमंतरायाला सांगितलेलं आहे, मारुतराया तुम्ही म्हणता हेही बराबर आहे
आणि आमच्या आश्रमाच्या समोर एक सरोवर तळ आहे आणि त्या तळ्यामध्ये थंड पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये वेगुण आहे. तिथलं पाणी थोडं घोडभर घेतलं तर तुमचं कार्य शेतीला गेल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचे हनुमंतरायाला सांगू लागलेले आहे. हनुमान अत्यंत विश्वासी हो. पाठ ठेवतानाही मानसी मानले त्याच्या वचनासी हो निज मानसी कपिनाथे. हो काय झालेल्या महाराजानं सांगितलेलं आहे. महाराजाला माहित होत, महाराजाला आनंद वाटलेला आहे आणि मारुतरायाला ऐकून सुद्धा आनंद वाटलेला आहे. हनुमान अत्यंत विश्वासी. संत हे विश्वास असतात महाराज. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. संताचं ध्येय त्या ठिकाणी तेच आहे. तशा प्रकारची अवस्था आहे. हनुमंतरायाला सुद्धा आनंद वाटलेला आहे आणि हनुमंतराय आनंदाने निघालेले आहे. साधुवचने कल्प करी हो. महादुराचारी येस न पावे तो संसारी चराचरी आती निंदे. हो काय झालेले साधूच्या वचनावर विश्वास ज्यानं ठेवलेला नाही ना, मग ते माणसाला वेश पावणार आहे काय, वेश येणार आहे काय? येणार नाही महाराज. तुका म्हणे वच्य, तुका म्हणे शेष सेवी नावडी वचन न मोडे बोललेली. साधूच्या बोलण्यावर विश्वास ठेवलेला पाहिजे आणि विश्वास जर नसल तर महाराज दुःखाला कारणीभूत आहे. आदपाताला जावं लागणार आहे. म्हणून आमच्या हनुमंतरायानं झालेल्या महाराजावर का होईना विश्वास ठेवला, भरवसा ठेवलेला आहे आणि भरवसा ठेवला तर पुढचं कार्य यशस्वी होणार आहे असा आनंद हनुमंतरायाला वाटलेला आहे. ऐसानीचे करुणी पूर्ण हो. आणि ऋषीचे वचन वाह. मग दृष्टी सरोवर लक्षण उदक पान करवाला. हो काय झालेले साधूच्या बोलण्यावर विश्वास ठेवलेला आहे महाराज. संताची हे पायी हा माझा विश्वास सर्व भावदास झालो त्यांचा. असा आनंद हनुमंतरायाला वाटलेला आहे आणि हनुमंतराया त्या महाराजाच्या आश्रमाच्या समोर गेलेले आहे. दिवे तळ त्या ठिकाणी पाणी बघितलं आणि बघितल्याच्या नंतर हनुमंतरायाच्या मनाला समाधान वाटले. पुढे काय केलेलं आहे? हरी कौल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ